जिल्ह्यामध्ये ते नेमकी स्मार्ट मीटर बसवणार आहात ते कुठल्या योजनेत काय भविष्यात काय नेमकं? जी आपली RDSS योजना आहे त्याच्या अंतर्गत आपल्याकडे 696 कोटी रुपयांचे स्मार्ट मीटरिंगचा प्रोजेक्ट मंजूर आहे। सद्यस्थितीत अजून त्याची प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही आहे आणि ती झाल्यानंतर सुद्धा त्याच्या प्रायोरिटीमध्ये सुरुवातीला जे आहे ते आपले जे 33 kV 11 kV जे फीडर्स आहेत आणि जे आपले ट्रान्सफॉर्मर आहेत त्यालासुद्धा आपलं मीटरिंग असतं। तर फर्स्ट स्टेजमध्ये आपण जी सुरुवात करताना त्या फीडर मीटरिंग आणि त्याच्यानंतर मग आपले ट्रान्सफॉर्मर मीटरिंग यानं त्याला सुरुवात होईल। स्मार्ट मीटरिंग म्हणजे आपले जे मीटर्स आहेत जे कन्व्हेन्शनल मीटर आहेत आपले, तर ते रिप्लेस करून आपण त्याच्या जागी स्मार्ट मीटर बसवणार आहोत, ज्याच्यामुळे आपल्याला जे फीडरचं किंवा DTCचं किंवा ग्राहकांचंसुद्धा जे कन्झम्पशन आहे ते कन्झम्पशन रेकॉर्ड करण्यासाठी आणि प्रॉपर त्याचं एनर्जी अकाउंटिंग होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे। वेळच्या वेळी आपल्याला रिअल टाईममध्ये आपल्याला विजेचा वापर किती आहे याबाबतसुद्धा डाटा उपलब्ध होणार आहे, जेणेकरून आपल्याला पुढे जे आपलं फ्युचर प्लॅनिंग पण असेल की आपल्याकडे एक्झॅक्ट लोड किती जातो आहे किंवा काय या प्रकारच्या पुढच्या फ्युचर प्लॅनिंगसाठी सुद्धा आपल्याला त्याची मदत होणार आहे। स्मार्ट मीटर किती बसवण्यात येणार आहेत? एक साधारणपणे 5,80,000 मीटर बसतील एवढी त्याच्यामध्ये साधारणतः प्रोव्हिजन आहे पूर्ण प्रोजेक्टमध्ये। नाही, अजून आत्ता आपल्याकडे ते काम मंजूर जरी झालेलं असलं तरी अजून प्रत्यक्ष कामाला अजून सुरुवात व्हायची आहे। ती कामाला जेव्हा सुरुवात होईल तेव्हा सर्वप्रथम आपल्या फीडर्सना ते मीटर बसतील, त्याच्यानंतर ट्रान्सफॉर्मरला बसतील आणि मग त्याच्याप्रमाणे पुढच्या ज्या काही सूचना येतील त्याप्रमाणे मग त्याच्यावर कारवाई होईल। 5.5 लाख मीटरमध्ये घरगुती ग्राहकांच्या मीटरचा पण समावेश आहे? हां, त्याच्यामध्ये समावेश आहे, पण अजून आपल्याकडे प्रत्यक्ष कामाला कुठेही सुरुवात झालेली नाही। घरगुती असं नाही आपल्याला सांगता येणार, पण साधारणपणे 5,74,000च्या आसपास एकूण ग्राहकांची संख्या त्याच्यामध्ये समाविष्ट आहे। त्याच्यामध्ये सगळ्याच प्रकारचे ग्राहक आले। उर्वरित जे आहेत ते आपले सगळे म्हणजे आता ज्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मर आहेत तर त्या ट्रान्सफॉर्मरमध्ये साधारणपणे 7,000 मीटर आणि फीडरमध्ये 284। पावसाळ्यामध्ये साधारणपणे नेमकी आपली यंत्रणा झालेला पावसाचं पण काय नुकसान, किती खांब बदलले, काय आणखी वीज खांब बदलले? आता साधारणपणे आपल्याला जो मॅक्झिमम जे आपलं पावसामुळे जे नुकसान झालं आहे ते 15 मे नंतर जो पाऊस झाला, जो आपण मान्सूनपूर्व पाऊस म्हणून त्या काळात सर्वाधिक नुकसान आपलं झालं। साधारणपणे 2.5 ते 3 कोटी रुपयांचं आपलं नुकसान आजपर्यंत झालेलं आहे 15 मे नंतर। आणि गेल्या साधारणपणे एक ते दीड महिन्याच्या कालावधीमध्ये आपण साधारणतः एक 418 पोल बदललेले आहेत आणि प्री मॉन्सून मेंटेनन्सच्या दृष्टीने आपण अनेक कामं मे महिन्यातही केलेली आहेत की ज्याच्यामध्ये प्रामुख्याने ट्री कटिंग असेल, ट्रान्सफॉर्मर ऑइल लेवल टॉपअप असेल किंवा काही ठिकाणी लूज स्पॅन आहेत धोकादायक ठिकाणी ते आपण तिथे कंडक्टरची लेवल घेणं किंवा काही ठिकाणी धोकादायक ठिकाणी रोड क्रॉस वगैरे असेल तर त्या ठिकाणी गार्डिंग करणं अशी अनेक कामं त्याच्यामध्ये अंतर्भाव आहे। नाही, आता मी जे तुम्हाला पोल सांगितले साधारण 418 ते दोन्ही मिळून सांगितले, ज्याच्यामध्ये साधारणपणे एक 125च्या आसपास आपले उच्चदाब वाहिनीचे पोल असतील, उरलेले आहेत ते 80 लाईनचे क्वांटिटी। 418 मधले साधारण 120 ते 130 हे आपले HT लाईनचे पोल आहेत, उर्वरित जे आहेत ते आपले 80 लाईनचे पोल आहेत। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।